म्हणजे 12,000 म्हशींचं 10 लिटरनं जरी झालं तर 1,20,000 दूध वाढायला पाहिजे होतं. हे दूध कुठे गेलं हे अजूनही आपल्या सुपरवायझरना, आपल्या गोकुळचे संकलन अधिकारी यांना सापडलेलं नाही. अजून गोकुळचे ठराव गोळा करायला वेळ आहे, तर त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. आणि बंटी पाटील संचालक मंडळ हे तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त नाराज आहे, कारण कठोर भूमिका घेतोय. मी तोंडावर बोलतोय, तुम्ही गोड बोलता. आताच माझे मित्र बंटी पाटील यांनी आणि चंद्रदीप नरके यांनी पूर्णपणानं गोकुळचा इतिहास सांगितलेला आहे. चंद्रदीप नरकेने तरी कैलासवासी आनंदराव पाटील चोहेकरांच्या निवडणुकीपासून लहान असल्यापासूनचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. आणि बंटी पाटलाने गेल्या 5 वर्षामध्ये ही सत्ता आपल्याकडे आल्यानंतर कशा प्रकारचं काम झालं असं म्हणत म्हणत इथं राजकारण करण्याचा प्रयत्न थोडा केलेला आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. आता अधिक याविषयी न बोलता आपल्याला या 5 वर्षामध्ये या सोंगाच्या टीव्ही 320 कोटी होत्या, त्या 604 कोटी झाल्या. एकूण आपण दूध उत्पादनामध्ये 20 लाखाचा टप्पा गाठला. आता आपण 25 लाख दूध संकलन करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. आता आपल्याला 25 लाख जर करायचं असेल तर मला वाटते फार मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. विशेषतः आपण जे डिव्हिजन्स घेतो त्या डिव्हिजन्स बाबत आपण समिती नेमलेली आहे. मी समितीला अपेक्षा व्यक्त करेन की लवकरात लवकर त्याचा अहवाल द्या आणि दूध उत्पादक आणि दूध संस्थांना जे अपेक्षित आहे या डिव्हिजन्स बाबत तसा निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपण बघितलं असाल की फेब्रुवारी महिन्यापासून फार मोठी दुधामध्ये घट संपूर्ण देशामध्ये व्हायला लागलेली आहे. आता या उन्हाच्या बाष्पीभवनामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेदिवस घट व्हायला लागलेली आहे. जनावरांचं पाणी सुद्धा या बाष्पीभवनामुळं दुधाच्या उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार आहे. आणि त्याचा फार मोठा एक चांगला इथं प्रश्न चंद्रदीप नरकेने व्यक्त केला की आपल्याला कच्चा चारा कसा पुरवता येईल. आणि म्हणून योगेश गोडबोलेने मला सांगितलं की आपण हिरव्या चाऱ्यासाठी आपली जी वैरण बँक आहे त्यामध्ये आपण आंध्रमधून त्याचं सायलेज करून आपण देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न आणि उन्हाळ्यामध्ये या सगळ्या त्याला लागणाऱ्या सगळ्या खाद्याचा पुरवठा हे गोकुळ संघ निश्चितपणाने करेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. कारण आपल्याला माहिती आहे की जागतिक हवामान तज्ज्ञांनी येणारं वर्ष हे अल निनो हे जे पावसामध्ये संकट आणणारं जे एक शस्त्र आहे ते यावर्षी येणार आहे असे भाकीत केलेलं आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा उल्लेख करून आपल्या सर्व शेतकरी जनतेला त्यांनी जागरूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्याचा काटकसरीने उपयोग करा. धरणामध्ये जे पाणी आहे आपल्या जिल्ह्यातलं किंवा राज्यातलं ते ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं नियोजन करा. पाण्याचा अपयोग टाळा. आणि येणारं हे वर्ष जर खरोखरच परमेश्वराच्या कृपेने ते खरं ठरू नये, जर खरं ठरलं तर आपल्याला आजपासूनच ती तयारी करायला पाहिजे. एवढी सूचना मला या निमित्ताने करायची आहे. बंधूंनो, आपण जनावरं घेतली की 9,000 घेतली का आपण 50,000 आपण 50,000 गोकुळ संघाला अनुदान दिलं, 10,000 जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलं आणि 12,000 म्हशी आम्ही आणल्या आणि 43,000 दूध फक्त वाढलं. म्हणजे 12,000 म्हशींचं 10 लिटरनं जरी झालं तर 1,20,000 दूध वाढायला पाहिजे होतं. हे दूध कुठे गेलं हे अजूनही आपल्या सुपरवायझरना, आपल्या गोकुळचे संकलन अधिकारी यांना सापडलेलं नाही. मी सातत्याने त्यांना सांगतोय की हे दूध कुठं जात आहे.
जर आपण 50,000 रुपये अनुदान देणार असू, 10,000 जिल्हा मध्यवर्ती बँक देणार असेल, तर या म्हशीचं दूध आपल्या संघाला झालं पाहिजे, ही भूमिका आपली जर असेल तर अजूनही सुपरवायझरनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. अजून गोकुळचे ठराव गोळा करायला वेळ आहे, तर त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि थोडंसं या व्यवसायाकडे सुद्धा बघावं, एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. या येणाऱ्या संकटासाठी आपल्या दूध संघाने आपल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर पॅरोमेट्रिक विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या कंपनीचे चेअरमन गिरिजा सुब्रमण्यम यांनी गोकुळला नुकती भेट दिली. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या राबवण्यात येणारी ही पहिली योजना आहे. पाठपुरावा करून त्यांची अट होती 37°C हे जर तापमान झालं तरच इन्शुरन्स द्यायचं अशी त्यांची योजना होती. ती संघाच्या संचालकांनी आणि चेअरमननी आग्रह धरून ते 32°C हे केलेलं आहे. आता 32 मला वाटतं आज 32च्या पुढे असेल, तर त्याला जर 236 रुपये जर दूध उत्पादकांना भरले आणि 32°Cला एक दिवस जर गेला तर 500 रुपये दिवसाला त्याला मिळणार आहे. म्हणजे 500 रुपये 32°C पर्यंत मे एंड पर्यंत जेवढे दिवस वाढतील तेवढे 500 रुपये मिळणार आहेत. मला वाटतं प्रचंड फायदा त्या दूध उत्पादकांचा होईल. वास्तविक मी गोडबोलला म्हणत होतो की तुमचा दूध संघ थोडं घाला, आम्ही थोडं जिल्हा मध्यवर्ती बँक घालतो आणि 236 रुपये भरूया. परंतु पहिल्यांदा हा प्रयोग आहे. 236 रुपये सगळ्या शेतकऱ्यांनी जर भरले तर 32 पेक्षा जास्त सेल्सिअस तापमान जाईल. त्या प्रत्येक दिवसाला 500 रुपये हे दूध उत्पादकाला ही इन्शुरन्स कंपनी देणार आहे. आणि इन्शुरन्स कंपनी ही देशाची कंपनी आहे, त्यामुळे काय फसवणूक होणार नाही याची काळजी संचालक मंडळाने घ्यावी, एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. दुसरं, माझं भाषण गेल्या 5 वर्षाचा इतिहास बंटी पाटलांनी प्रचार करण्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे मी काय अधिक बोलणार नाही. कारण टीव्ही किती वाढल्या, दुधाचा दर कसा, आता इथं विश्वासाबाईंनी काढले म्हशीला 16 रुपये आणि गाईला 17 रुपये आम्ही दिले. एमडी म्हणतायत की 10 रुपये गाईला आणि 14 रुपये म्हशीला दिले. परंतु काय का असेल 2 रुपयेचं आश्वासन आम्ही दिलं होतं. 14-15 रुपये लिटरला वाढ करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हे करण्याचं काम संचालकांनी मंडळाने केलं आणि बंटी पाटील संचालक मंडळ हे तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त नाराज आहे. कारण कठोर भूमिका घेतोय मी, तोंडावर बोलतोय, तुम्ही गोड बोलता, सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणता आणि आम्हाला गाड्या बंद कराव्या लागतात, आम्हाला स्पष्ट बोलावं लागतं आणि मग हॉटेल बंद करावे लागतात. जिल्हामध्ये बँकेला जे केलं ते करायची पाहिजे आणि मग संचालक सगळे माझे नाराज होतात. मी 5 वर्षामध्ये संचालकांनी मी काय जे बोललं ते सहन केल्याबद्दल मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की या पारदर्शी कारभारासाठी ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला त्यामध्ये या सगळ्या संचालकांनी सहकार्य केलं आणि हा संघ एक अच्युत पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. या पुढच्या काळात गोकुळ हे देशात एक उत्कृष्ट उत्पादन होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे बंटी पाटलांनी सांगितलं, आता आमची 2 दिवसांनी ईद आहे, रमजान ईद, त्या रमजान ईदला सगळं दूध बंटी पाटील आम्ही गोकुळमधून खरेदी करतो. मी स्वतः 30 म्हशी घेतलेल्या आहेत, रोज 400 लिटर दूध मी घालतोय या संघाला आणि म्हणून स्वतः मी रोज माहिती घेतोय. एखादं जनावर जरी आजार भस पडली तरी मी लगेच डॉक्टरला पाठवतोय. म्हणजे एवढ्या व्यापातून रोज मी बँकेचं काम करतो, मी गोट्याचं काम करतो, जनावरांचं काम करतो आणि व्हिडिओद्वारे मी त्या म्हशी बघत असतो त्यांची तब्येत, कारण मला जायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून या गोकुळमध्ये आल्यापासून आम्हाला शेतकऱ्यांचा सातत्याने ध्यास लागलेला आहे. या दूध उत्पादकांना विशेषतः यातल्या ज्या महिला आहेत, सकाळपासून त्या सकाळी लवकर उठतात, त्या शेण घाण काढतात, जनावरांची ती चाऱ्या वैरण्याची सोय करतात, धारा काढतात आणि ज्यावेळी सुरेख साहेबांचे पैसे मात्र आमचा गबरू आणतोय, त्या महिलांच्या हातात काही मिळत नाही. म्हणून मागे एक योजना निघाली होती की म्हशीचं बिल आणि गाईच्या दुधाचं बिल महिलेच्या नावावर द्यायचं, परंतु त्याचं काय झालं अजून मला कळालं नाही. परंतु सुरेकर साहेबांचं स्वप्न होतं, जनावर शेतकरी आणि दूध उत्पादक हे त्यांचं दैवत होतं,
त्या पद्धतीने या संघाच्या सगळ्या संचालकांनी यापुढे सुद्धा कारभार करावा आणि या गोकुळचं नाव या देशामध्ये पुन्हा एकदा करावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करणार आहे. पंतप्रधान आता 11 बक्षिसं देऊन मी बंटी पाटील आणि के पी पाटील साहेब आणि संदीप नरके आम्ही जाणार आहे. कारण जिल्हा परिषदेची निवड ही मंगळवारी आहे आणि आम्हाला अजून बैठक व्हायची आहे. मग मला अध्यक्ष निवडण्याची बैठक आहे आणि बंटी पाटला विरोधी पक्ष कोण नेता निवडायचा त्यांची बैठक आहे. तेव्हा आम्हाला दोघांना जायला लागणार आहे. त्याशिवाय की आज संध्याकाळी मुख्यमंत्री आवाडे आणि यड्रावकरांच्या लग्नाला येणार आहेत. कागलला त्यांचा समारंभ आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीची सुद्धा आम्हाला व्यवस्था करायची आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आम्ही 11 बक्षिसं देऊ जाऊ. 136 बक्षीस आहेत ती देऊ तोपर्यंत तुम्ही थांबावं, टाळ्याचा गजर करत राहावं आणि त्यांना प्रोत्साहित करावं अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.